इराणने गल्फ ऑफ होर्मुझचा वापर एक शस्त्र म्हणून केलेला आहे. ज्यावेळेला अमेरिकेने इराणवरती हल्ला केला होता, त्यावेळेला त्यांचा मुख्य उद्देश होता, की जो अणुबॉम्बचा जो प्रोग्राम होता इराणचा, तो थांबवायचा. कारण अणुबॉम्बचा गैरवापर हा इराणनी जगाच्या विरोधात केला असता. परंतु आता अणुबॉम्बपेक्षा सुद्धा जास्त ताकदवान शस्त्र जे रोजच्या रोज वापरता येतं, ते म्हणजे होर्मुझ सारख्या समुद्रधुनीचा गैरवापर हे शस्त्र अमेरिकेने आता इराणच्या हातामध्ये दिलेलं आहे. तर या सगळ्याचं आपण विश्लेषण कसं करतो? थोडक्यात सांगायचं म्हणजे होर्मुझचं किती महत्त्व आहे याच्याविषयी खूप चर्चा झालेली आहे. जगाचा 20-25% तेल, 20-25% गॅस इकडनं येतो आणि ही स्ट्रेट बंद पडल्यामुळे जगाच्या ऑइल मार्केटला प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठा धक्का याच्या आधी फक्त करोनामध्ये किंवा कोविड-19मध्ये किंवा चीनी व्हायरस आल्यानंतर हा बसलेला होता. तर त्याच्यानंतरचा हा सर्वात मोठा असा धक्का आहे. जगाची अर्थव्यवस्थेचा वाढण्याचा वेग कमी होतो आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्थेचा वेग कमी होतो आहे. सगळ्या जगातल्या विविध देशांचा जो वेग आहे वाढण्याचा तो कमी होतो आहे. किमती वाढता आहेत. सप्लाय चेन वॉरफेअरमध्ये मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत. म्हणजे होर्मुझच्या बंद झाल्यामुळे जगामध्ये मोठा हाहाकार माजला आहे. याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको. आता अणुबॉम्ब थांबवायचा म्हणून हल्ला केला आणि आता इराणच्या हातात एक नवीन शस्त्र आहे याची त्यांना एक जाणीव करून दिली, की ज्याच्यामुळे ते आता होर्मुझचा वापर एक शस्त्र म्हणून करतात आहेत. आणि होर्मुझचा आता शस्त्र म्हणून एवढा मोठा गैरवापर होईल, की त्याची किंमत जगाला मोठ्या प्रमाणामध्ये द्यावी लागणार आहे. असं म्हटलं जातं, की $2 मिलियन एवढं टोल टॅक्स किंवा एवढा टॅक्स प्रत्येक जहाजापासून इराण वसूल करेल. ज्यामुळे इराणची आर्थिक ताकद वाढेल आणि त्यांना जे काही गैरप्रकार करायचे होते, म्हणजे त्यांचं झालेलं नुकसान भरून काढायचं, अजून जास्त ड्रोन्स बनवायची किंवा अजून जास्त ज्याला म्हणायचं मिसाईल्स बनवायची, याच्याशिवाय इराणची सुरक्षा व्यवस्था अजून मजबूत करायची, अणु प्रोग्राम हा पुढे घेऊन जायचा. या सगळ्याकरता आता अमेरिकेने केलेल्या या कारवाईमुळे इराणची जी आर्थिक ताकद आहे ती वाढणार आहे. याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको. आणि गल्फ ऑफ होर्मुझ ही केवळ एक समुद्रधुनी आहे. तर याच्यामुळे जी अशी राष्ट्र गैरवापर करू करू इच्छितात समुद्राचा, तर ते आता अनेक इतर ज्या खाड्या आहेत, इतर जे स्ट्रेट्स आहेत, इतर जे चोक पॉईंट्स आहेत, त्याचा गैरवापर करू शकतात. खास तर बार्बेल मंडप नावाची जी समुद्रधुनी आहे, ती हुती थांबवू शकतात. ज्याच्यामुळे लाल समुद्रामधून होणारा व्यापार युरोपशी होऊ शकणार नाही किंवा गल्फ स्ट्रेट ऑफ मलक्का आहे आणि याच्याशिवाय अनेक असे चोक पॉईंट्स आहेत. तर जगातल्या वाईट शक्तींना, मग ते समुद्री चाचे असो की इतर, त्यांना या समुद्रधुनींचा गैरवापर कसा करायचा याच्याविषयीची आता माहिती किंवा जाणीव ही आता झालेली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये समुद्र हा जो सगळ्या जगाचा होता, फ्री नॅव्हिगेशन हा सगळ्या जगाचा अधिकार होता आणि समुद्र सगळ्या जगाच्या प्रगतीकरता वापरला जाणार होता. तर त्याच्याऐवजी आता त्याचं वेपनायझेशन किंवा शस्त्र म्हणून उपयोग केला जाणार आहे. तर या सगळ्या गोष्टी अत्यंत वाईट आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये जगासमोर सर्वात मोठं आव्हान असेल, की समुद्र म्हणजे त्याच्यावरती एक कायदा केला होता, ज्याला युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ सी म्हटलं जातं. तो कायदा पुढे चालू राहायला पाहिजे आणि सगळ्या समुद्राचा वापर जगाला करता आला पाहिजे आणि एका देशाच्या मर्जीमुळे, एखाद दोन देशांच्या युद्धामुळे याचा गैरवापर करणं हा टाळायलाच पाहिजे. असं विश्लेषण आपण सध्याच्या वेळेला करू शकतो.